Dear student, in the last lecture we have seen various important life processes in the living organism. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण असणार जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवांमधले असणारे जे काही विविध अशा प्रकारच्या जीवन प्रक्रिया त्या ठिकाणी पाहिल्यात. त्याच्यामध्ये पोषण असेल, श्वसन असेल, रक्ताभिसरण असेल, अशा प्रकारचे असणारे जे काही आवश्यक अशा प्रकारचे असणारे जे काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पाहिल्यात. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही रिप्रोडक्शनची असणारी जी काही प्रक्रिया त्या ठिकाणी पाहिली की रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पीसीज बाय द अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव त्या ठिकाणी तयार होणं ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेला म्हटलं आपण त्या ठिकाणी प्रजनन. हे जे काही असणार जे काही प्रजनन जे आहे तर त्या प्रजननाचे दोन मुख्य अशा प्रकारचे प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिले. तर त्याच्यापैकी पहिला असेक्च्युअल रिप्रोडक्शन, ज्याला आपण त्या ठिकाणी अलैंगिक प्रजनन म्हणताना दिसतो. दुसरा आहे तर त्या ठिकाणी सेक्च्युअल रिप्रोडक्शन, लैंगिक प्रजनन. तर याच्यापैकी असणारा जो काही असेक्च्युअल रिप्रोडक्शन जो आहे तर तो असेक्च्युअल रिप्रोडक्शनचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम by an organism of the same species without the involvement of gametes is called asexual reproduction. आता काय व्याख्या सांगितली की युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीचा एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजेच त्या ठिकाणी अलैंगिक प्रजनन. आता काय व्याख्या त्या ठिकाणी सांगितली आपल्याला असेक्च्युअल रिप्रोडक्शनची. काय सांगते ना आपल्याला त्या ठिकाणी process of formation of new organism by an organism of same species without involvement of gamete म्हणजे युग्मनज. Gamete is called as asexual reproduction. डिफरन्शिएट साठी लक्षात ठेवायचे की अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, तर अलैंगिक प्रजनन म्हणजेच पुन्हा एकदा पहा की ही असणार जे काही गॅमॅटिक जे आहे तर त्या गॅमॅटिकच्या म्हणजे युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीमधील एका जीवानं अवलंबलेली नवजात जीव निर्मितीची प्रक्रिया म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी असेक्च्युअल रिप्रोडक्शन. ॲज दिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमॅटिक्स, द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. काय सांगितलेलं याच्यामध्ये, याच्या व्याख्येवरून आपल्या लक्षात येताना दिसते की दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय हे प्रजनन त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. आणि याच्यामुळे नवजात नवीन तयार होणारा जो काही जीव जो आहे सजीव जो आहे तर तो हा तंतोतंत काय असतो, मूळ सजीव जो आहे तर त्या मूळ सजीवासारखाच त्या ठिकाणी असतो. धिस इज uniparental reproduction and it occurs by meiotic cell division. हे जे काही प्रजनन जे आहे तर त्या प्रजननामध्ये केवळ एका जनक जो आहे, मग तो मेल असेल किंवा फिमेल असेल, तर त्या एका जनकापासून जीवाची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती कशामुळे होते, मायोटिक सेल डिव्हिजन. म्हणजे की या प्रजननामध्ये केवळ एक असणारा जो काही जनक जो आहे तर त्या जनकापासून जीवाची निर्मिती मायोटिक सेल डिव्हिजन गुणसूत्री विभाजनाने त्या ठिकाणी होताना दिसते. ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज ए ड्रॉबॅक, व्हेअरएज फास्ट प्रोसेस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ धिस रिप्रोडक्शन मेथड. याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसतं असेक्च्युअल रिप्रोडक्शन मध्ये लैंगिक प्रजननामध्ये काय होताना दिसतंय तर त्या ठिकाणी ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन,
जनकीय विचरण जो आहे तर त्याचा त्या ठिकाणी अभाव त्या ठिकाणी असतो आणि हा लैंगिक प्रजननाचा सर्वात मोठा त्या ठिकाणी ड्रॉबॅक म्हणजे तोटा त्या ठिकाणी आहे. तर फायदा काय आहे? फास्ट प्रोसेस, म्हणजे ही जी काही प्रजनन जे आहे तर त्या प्रजननानं वेगानं त्या ठिकाणी प्रजनन त्या ठिकाणी होताना दिसतं. हा त्या पद्धतीचा त्या ठिकाणी सर्वात मोठा त्या ठिकाणी फायदा जो आहे तर तो फायदा त्या ठिकाणी असणार आहे. याच्यानंतर पुढे आता पुढे पेज नंबर 23 वर असेक्च्युअल रिप्रोडक्शन, असेक्च्युअल रिप्रोडक्शन in unicellular organism, unicellular organisms. अलैंगिक प्रजनन कोणामधलं? तर एक पेशी सजीव जे आहे तर त्या एक पेशी सजीवांमधलं अलैंगिक प्रजनन. याच्यामधला पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे बायनरी फिशन. तर बायनरी फिशन म्हणजे काय? तर ते द्विविभाजन. आता याच्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली की ऍक्टिव्हिटी 1 दिलेली, टेक ए कोनिकल फ्लास्क अँड कलेक्ट द वॉटर इट फ्रॉम ए पॉन्ड हॅव्हिंग ए स्टॅंडर्ड वॉटर अँड ॲक्वेटिक प्लॅन्ट. एक चंचू पात्र जे आहे तर त्या चंचू पात्रामध्ये अनेक दिवस पाणी साठलेल्या आणि जलीय वनस्पतींनी समृद्ध अशा प्रकारचं असणारं ते काही तळ जे आहे, पॉन्ड जे आहे तर त्याच्यामधलं पाणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. ऍड सम व्हीट ग्रेन अँड ॲक्वेटिक प्लांट्स टू इट. त्याच्यामध्ये काय करायचे? थोडे गव्हाचे असणारे जे काही दाणे जे आहेत तर ते दाणे आणि काही जलीय वनस्पती जे आहेत तर त्या जलीय वनस्पती त्याच्यामध्ये टाकायच्या. कीप इट फॉर 3 to 4 days so that wheat grains and the plants will decompose. आता याच्यामध्ये काय करायचंय? 3 ते 4 दिवस त्या वनस्पतीचं आणि गव्हाचं त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये काय करायचं? आपल्याला विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी होऊ द्यायचे. अर्ली इन द मॉर्निंग ऑन द 4th day टेक ए ग्लास स्लाइड अँड पुट ए ड्रॉप ऑफ दॅट वॉटर ओव्हर इट. त्याच्यानंतर 4थ्या दिवशी सकाळी काय करायचंय? एक स्वच्छ अशा प्रकारची काचपट्टी घेऊन त्याच्यामध्ये हे जे काही चंचू पात्रामधलं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचा एक थेंब त्याच्यावर त्या ठिकाणी घ्यायचाय. पुढे केअरफुली पुट ए कव्हर स्लिप ऑन दॅट ड्रॉप अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याच्यावर त्या ठिकाणी एक असणारे जे काही कव्हर स्लिप आच्छादक काच त्या ठिकाणी ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं आपल्याला निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. आता काय लक्षात येता दिसते? यू विल बी एबल टू सी मिनी पॅरामेशिया परफॉर्मिंग द बायनरी फिशन. तुम्हाला अनेक अशा प्रकारचे असणारे ते काही पॅरामेशियम जे आहे तर ते पॅरामेशियम द्विविभाजन करताना आपल्याला त्या ठिकाणी ते आढळून येतात. आकृतीमध्ये आपण त्या ठिकाणी पॅरंट पॅरामेशियम जे आहे तर त्या पॅरंट पॅरामेशियम मध्ये अशा प्रकारचे डॉटर पॅरामेशियम, ज्या ठिकाणी जनक पॅरामेशियम जो आहे तर त्याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी डॉटर पॅरामेशियम म्हणजे नवजात अशा प्रकारचे पॅरामेशियम त्या ठिकाणी आपल्याला झालेले त्या ठिकाणी दिसून येतात. आता याच्यामध्ये असणारा जो काही फिशनाचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर तो प्रकार या ठिकाणी कोणता सांगितलं आपल्याला? ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन. जे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की आडवं द्विविभाजन त्या ठिकाणी आडवं त्या ठिकाणी काय होतं नसते द्विविभाजन जे आहे तर ते द्विविभाजन आपल्याला पॅरामेशियमच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं सिंपल बायनरी फिशन म्हणजे साधा अशा प्रकारचं द्विविभाजन जे आहे तर ते द्विविभाजन आपल्याला हा जो काही अमेबा जो आहे तर त्या अमेबामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. की प्रोक्रायरेटिक्स. आता प्रोक्रायरेटिक्स मध्ये काय आहे तर बॅक्टेरिया त्या ठिकाणी म्हणजे अधिकेंद्रकीय सजीव. त्याच्यानंतर प्रोटिस्टा. पहिला आपण त्या ठिकाणी पाहू की प्रोकार्योटिक्स. प्रोकार्योटिक्स मध्ये काय आहे तर बॅक्टेरिया त्या ठिकाणी म्हणजे अधिकेंद्रकीय असणारे जे काही सजीव जे आहे तर त्याच्यामध्ये जीवाणू असतात.
त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं प्रोटिस्टा. याच्यामध्ये आमेबा असणार आहे. आता प्रोटिस्टा म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आदिजीव जे पहिले त्या ठिकाणी जीव निर्माण झाले त्याला म्हटलेले प्रोटिस्टा, त्याच्यामध्ये आमेबा त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर आमेबा असणार आहे, पॅरामेशियम असणार आहे, पॅरामेशियम. त्याचबरोबर काय सांगता आपल्याला युग्लिना. आता पुस्तक जर तुमच्याकडे जर असेल तर पुस्तकामध्ये पान नंबर 23 वर त्या ठिकाणी लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन इन युग्लिना त्या ठिकाणी दाखवले पुस्तकामध्ये. त्या ठिकाणी तुम्ही पहा, म्हणजे सर्वसाधारणपणे आमेबा, पॅरामेशियम, युग्लिना याच्यामध्ये. त्याच्यानंतर युकॅरियोटिकचा जर आपण जर विचार जर केला, युकॅरियोटिक्स. आता युकॅरियोटिक्स म्हणजे काय, तर दृश्य केंद्रिकी. आता दृश्य केंद्रिकीमध्ये असणारे जे काही युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनिक्स लाईक मायट्रोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्च्युअल रिप्रोडक्शन बाय द बायनरी फिशन. दृश्य केंद्रिकी असणारे जे काही पेशी आहेत, ज्याला आपण त्या ठिकाणी युकॅरियोटिक्स म्हणता नसतो, याच्यामधलं असणारे ते काय मायट्रोकॉन्ड्रिया, तंतुकणिका, क्लोरोप्लास्ट, हरित लवक, ही जी काही पेशी अंगक जे आहेत तर ती पेशी अंगक काय करतात असतात, द्विविभाजन पद्धतीने असेक्च्युअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन जे आहे तर ते लैंगिक प्रजनन त्या ठिकाणी करताना दिसतात. पुढे की इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिव्हाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल. ही जी काही अलैंगिक प्रजननाची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला लक्षात येत नसतं की जनक पेशी आहे. ही जनक पेशी, या जनक पेशीपासून आपल्याला 2 डॉटर काही झालेले पॅरामेशियम आहे. आमेबाच्या बाबतीमध्ये हा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसतं की पॅरेंट आमेबा आहे. या पॅरेंट आमेबापासून आपल्याला 2 डॉटर आमेबिया जे आहेत तर ते 2 डॉटर आमेबिया त्या ठिकाणी मिळतात दिसतात. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येत नसतं की जनक पेशी जे आहे तर त्या जनक पेशीचं 2 समान भागामध्ये विभाजन होऊन 2 नवजात अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी आपल्याला असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळताना दिसतात. बायनरी फिशन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. की हे जे काही विभाजन जे आहे तर ते विभाजन सर्वसाधारणपणे सूत्री, त्याला आपण मायटोसिस म्हटलेले. त्या दुसरं आपल्याला सांगितलं अमायटोसिस, म्हणजे असूत्री पद्धतीनं त्या ठिकाणी काय होता नसते तर त्या ठिकाणी हे विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. ऍक्सिस ऑफ फिशन और डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. या ठिकाणी वेगवेगळे असणारे जे काही आदिजीव जे आहे तर त्या आदिजीवामध्ये विभाजनाचा असणारा जो काय अक्ष जो आहे तर तो अक्ष कसा आहे, वेगवेगळा त्या ठिकाणी असणार आहे. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले की अमेबा डिव्हाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू द लॅक ऑफ द पेसिफिक सेक. अमेबाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर अमेबामध्ये विशिष्ट अशा प्रकारचा आकारच त्या ठिकाणी नाही, आणि विशिष्ट आकार नसल्यामुळं अमेबाचं असणारं ते काही विभाजन जे आहे तर ते कोणत्या अक्षातून त्या ठिकाणी होताना दिसतं, आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं आपण, सिंपल बायनरी फिशन त्या ठिकाणी म्हटले. आणि म्हणून या ठिकाणी अमेबाचं होणारं जे काही विभाजन जे आहे तर त्या विभाजनाला काय म्हटलंय, साधं त्या ठिकाणी द्विविभाजन त्या ठिकाणी आपण म्हणणार. पॅरामेशियम डिव्हाइड्स बाय द ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन. या ठिकाणी पॅरामेशियम आपण हा पॅरामेशियम जे आहे तर ते पॅरामेशियमचं मात्र काय आता नसतं, आडवं असणारं जे काही विभाजन जे आहे तर ते आडवं विभाजन त्या ठिकाणी पॅरामेशियमच्या बाबतीमध्ये होताना दिसतं. तर पुस्तकामध्ये पान नंबर 23 वर डायग्राम आहे पहा, त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की व्हेरियाज युग्लिना बाय द लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. युग्लिनामध्ये असणारं जे काही विभाजन जे आहे तर ते विभाजन मात्र लॉन्जिट्युडनल म्हणजे उभं, ट्रान्सफर म्हणजे काय म्हणणार आपण, आडवं. म्हणजे या ठिकाणी पॅरामेशियम जे आहे तर त्या पॅरामेशियम मध्ये ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवं विभाजन होताना दिसतं. तर युग्लिनात मध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय होताना दिसतं, उभं त्या ठिकाणी विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी होताना दिसतं. बायनरी फिशन इज युजली परफॉर्म बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग द फेवरेबल कंडिशन दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ द अबुंडंट फूड मटेरियल. की सजीव जे आहे तर त्या सजीवांमध्ये अशा प्रकारचं असणार जे काही बायनरी फिशन जे आहे
द्विभाजन जे आहे तर ते शक्यतो कधी होताना दिसतंय, फॅवरेबल कंडिशन, अनुकूल परिस्थिती. अनुकूल परिस्थिती म्हणजे काय, तर त्या ठिकाणी अवेलेबिलिटी ऑफ द अबुंडंट फूड मटेरियल, ज्या वेळेला जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मुबलक अशा प्रमाणामध्ये अन्न उपलब्ध होतं, तर त्यावेळेला सजीव जे आहे तर त्या सजीवांमध्ये अशा प्रकारचं द्विभाजन त्या ठिकाणी होताना दिसतं. पण आता अशा प्रकारात असणारा जो काही प्रश्न जो आहे, म्हणजे याच्यावर आधारित असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी जुलै 2019 ला त्या ठिकाणी विचारलेला होता की आयडेंटिफाय द कोरिलेशन, सहसंबंध ओळखायला त्या ठिकाणी विचारला होता की ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन कशामध्ये घडून येतं नसते. ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन आपल्या लक्षात येतं नसतं, पॅरामेशियम मध्ये आहे. तर लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन पान नंबर 23 वर दिलेलं आपल्याला. लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन जे आहे तर ते कशामध्ये, युग्लिना जे आहे तर त्या युग्लिनामध्ये त्या ठिकाणी घडून येतं नसतं, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पण याच्यानंतर असणारा जो काही मल्टिपल फिशन हा भाग आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.